हालेलुया, हालेलुया, धन्यवाद प्रभु यीशु, हालेलुया, हालेलुया। स्तोत्र संहिता जुना करार 27 अध्याय वचन 10। माझ्या आई बापाने मला सोडले तरी परमेश्वर मला जवळ करील। आमेन, हालेलुया, हालेलुया, धन्यवाद प्रभु यीशु, हालेलुया। बघा वचन आपल्याला सांगत आहे स्तोत्र संहितामध्ये 27 अध्याय वचन 10। माझ्या आई बाबाने मला सोडले तरी परमेश्वर मला जवळ करेल। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। भावनेनं देवाचे वचन सांगत आहे आपल्या वचनामध्ये स्पष्टपणे की जरी आपल्या आई बाबाने आपल्याला सोडलं तरी परमेश्वर वचनाने म्हणत आहे की मी तुम्हाला जवळ करेन। तुमचा आई बाप तुम्हाला सोडून जाईल किंवा तुम्हाला आई वडील तुला दूर करेल, घरातून तुला हाकलून लावेल किंवा आमच्याकडून निघून जा, इथे राहू नकोस। भले आपला आई बाप आपल्याला सोडेल पण परमेश्वर सांगत आहे की मी तुला कधी सोडणार नाही, मी तुला माझ्या जवळ करेन। हालेलुया, कारण की परमेश्वर किती महान आहे, किती दयाळू आहे वालीनो। भले आपण वाईट असता, आपण पापी असता, आपण आपल्या कठोरपणामुळे आपण परमेश्वराला सोडून आलो आहोत तरी परमेश्वर आपल्याला सोडलेलं नाही, परमेश्वराने आपल्याला सोडलेलं नाही। आपण भले परमेश्वराला सोडून आपण दूर राहिलेलो आहोत, परमेश्वरापासून आपण सोडलेलो आहोत, आपण दूर आलेलो आहोत, आपल्याला माहित नाही इतकं आपण सफर केलेला आहे। कारण की इतकं आपण वेगाने आलो आणि या वेगाने आपण कितीतरी पाप केलेला आहे, कितीतरी चुका केलेल्या आहे। पण परमेश्वर वचनाने असं सांगत आहे की भले तुमच्या आई वडील तुम्हाला सोडून देईल पण मी तुम्हाला जवळ करणार आहे। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। बघा आपण इतका पापी असता सुद्धा परमेश्वराने किती दया केलेली आहे, परमेश्वराने किती आपल्यावर दया केलेली आहे। आजपर्यंत आणि उद्यापर्यंत परमेश्वर दयाच करत आहे आपल्याला आजपर्यंत परमेश्वराने सोडून दिलेलं नाही। आपण भले परमेश्वराचे वचन तोडून वचन त्याचे रह केलेले आहे, ते वचन आपण आज्ञा पाळलेले नाही तरी पण परमेश्वर आपल्यावर प्रेमच करत आहे ना, आपल्याला जवळ करत आहे। देवाने निर्णय घेतलेला आहे आपण जवळ करण्याची, म्हणून देवाची महान दया कधी ढळणार नाही, ती सदा सर्व काळ आपल्या बरोबर राहणार आहे। हालेलुया, म्हणून वचन सांगत आहे की एक वेळेस तुमचा आई बाप तुम्हाला सोडून देईल पण मी तुम्हाला कधी सोडून देणार नाही। म्हणून तुम्ही सांगत आहे की तुम्ही माझ्या वचनात राहा, माझ्या प्रार्थनात राहा, माझ्या आज्ञा पाळा, माझ्या इच्छेनुसार चाला। परमेश्वराचे सांगणं हेच आहे की पाप करू नका, कारण की पापाचे वेतन मरण आहे। प्रभू येशूला स्वीकार करा, प्रभू मध्ये जा, प्रभूला पहा, प्रभू कोण आहे? प्रभू तोच आपला देव परमेश्वर आहे। म्हणून ते परमेश्वराला आपल्या सेवा स्वीकारून वाढणं तेव्हा आपल्याला जीवन मिळणार आहे, आपल्याला कोणी लज्जित फजित करणार नाही। कारण की जेव्हा प्रभूमध्ये असतो तेव्हा आपल्याला आपण लज्जित फजित होणार नाही, पण जो कोणी आपल्याला विरोध करत आहे, आपल्यावर दोष काढत आहे, तो शेवट लज्जित आणि फजित होणार आहे। पण परमेश्वर सांगत आहे की जो कोणी माझ्या वचनात राहील तो कधीही लज्जित फजित होणार नाही। म्हणून त्या प्रभूच्या वचनानुसार त्याला वचन देवाचे पाळा, वचन स्वीकार करा। देवाचे वचन आपल्याला काय सांगत आहे? भले आपले आई बाप सोडून देत आहे पण परमेश्वर तर सांगत आहे की तुम्हाला मी कधीही सोडणार नाही, कारण की तुम्ही माझी आज्ञा पाळा, माझी इच्छेनुसार चालाल तेव्हा मी सदा सर्व काळ तुमच्या बरोबर राहणार आहे। देवा वचन हे पण सांगेल अल्फा ओमेगा, सदा सर्व काळ मी आहे, मी आहे, मीच आहे। देव हे सांगत आहे, आधी पण मी होता, आता पण आहे आणि शेवट पण मीच आहे। म्हणून परमेश्वर सांगत आहे की माझ्या आज्ञेत राहा। आकाश पृथ्वी नष्ट होणार म्हणून पण देवाचे वचन कधीही नष्ट होणार नाही। आपल्या बरोबर आज इथे आपल्या बरोबर शोभती आई वडील दिसतात, पण जर देवाचे वचन हे सांगत आहे की आई वडील जर देवाची आज्ञा पाळत नसतील तर उद्या माझ्या बरोबर नसतील। पण जो कोणी आपला आई वडील किंवा आपला भाऊ बहीण किंवा आपली बाळ बहीण जी काही असेल नातेवाईक
जर देवाची आज्ञा पाळत असेल, देवाचे वचन पाळत असेल, तर सर्व काही माझ्या बरोबर असतील. हालेलुया. म्हणून सांगत आहे की आई बाप तर सोडून दे नाही. भले आपल्याला जन्म दिला असेल, आपल्याला पालन पोषण केलं असेल बाळांनो, त्यांनी एक वेळेस त्याच मुलाला ते आई वडील विसरतात, बरोबर, किंवा मुलगा आई वडिलांना विसरून जातो. हालेलुया. आई बाप मुलाला विसरतात किंवा मुलगा आई वडिलांना विसरतो. पण देव काय सांगत आहे, मी दोघांना पण कधी विसरणार नाही. माझी आज्ञा पाळत द्या, मी तुम्हाला जवळ करणार. कारण की देव जवळ करण्याचा प्रयत्न करत आहे. देवाने निर्णय घेतलेला आहे की भले तुझे आई वडील वाईट वागत असेल किंवा तू वाईट वागत असतील, हालेलुया, मुलगा किंवा आई वडील, पण देव दोघांना पण जवळ करण्याचा त्याने निर्णय घेतलेला आहे. जवळ करण्याचा तो प्रयत्न करत आहे. पण मनुष्य केवळ ऐकत नाही, तरी देवाची दया कमी होत नाही. म्हणून एक ना एक दिवस परमेश्वर त्याला जवळ करतो आणि त्याला जीवन देतो, त्याला शांती देतो, त्याच्यामध्ये प्रेम देतो, त्याच्यामध्ये नम्रता देतो. हालेलुया. म्हणून देवाची दया कधी संपत नाही, खपत नाही. हालेलुया. आपल्याला तो त्याच्या जवळ करतो. म्हणून आपण त्या देवाचं वचन ऐकायचं, वचन पाळायचं, ते वचनाचं चाललायचं. म्हणून देव काय सांगत आहे की माझं वचन ऐका, माझं वचन पाळा, माझं वचन तुम्ही घेऊन जा. मी तुम्हाला कधी एकटा असा ठेवणार नाही, तर मी तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. 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 बघा, आता आपण दुसरं वचन पाहायचे योएल मध्ये, जुना करार, जुना करार योएल 2 अध्याय वचन 25. हालेलुया. मी वचन वाचत आहे, तुम्ही कांदून ऐकायचे आहे. मी तुम्हावर पाठवलेले आपले महासैन्य म्हणजे तुडीने येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, अदाशी टोळ व कुरतडणारे टोळ यांनी ज्या वर्षाचे उत्पन्न खाल्ले त्याची तुम्हास भरपाई करून देईन. आमीन. हालेलुया. हालेलुया. कारण की परमेश्वराची दया असे सांगितले आहे पुढे. कारण की जे आपल्यामध्ये देवाने जे पाठवलेलं होतं, आणि महासैन्य म्हणजे तुडवणारे, महासैन्य म्हणजे नासपत करणारे. महासैन्य सांगितलं तर जे आपले पीक, शेतातलं पीक नाश करणारे किंवा आपल्या घरचे अन्नधान्य नाश करणारे. म्हणून ते महासैन्य काय आहे, महासैन्य काय म्हणजे ते चिडीमुंगी आहे. हालेलुया. नाशपत करणारे टोळ, शेतातलं पीक नाशपत करतात, खातात, आपलं नाशपत करतात. मग आपला विश्वासी असून सुद्धा आपला विश्वास अल्पविश्वास होतो. कारण की मी तो विश्वासात आहे, तरी सुद्धा माझ्या घराला किंवा माझ्या शेताला तोड येऊन माझे अन्नदानाचे नाशपत होऊन गेली. हालेलुया. माझ्या अन्नदानाचा नाश होऊन गेला. पण जर येशू आपल्याला वचनाने सांगत आहे, देव आपल्या वचनाने सांगत आहे की तुम्ही माझ्या वचनात राहिला, प्रार्थना तत्पर राहिला, तर तेव्हा परमेश्वर पुढे आपल्याला सांगतो की सर्वात जो नाशपत झालेला, तुडवलेले आहेत, खालेले आहेत, त्याचा मी तुम्हाला परत भरपाई देणार आहे. हालेलुया. पण माझ्यावरचा विश्वास तुम्ही कमी करू नका. देव आपल्या वचनात हेच सांगत आहे की तुमचा विश्वास तुम्ही कमी नाही केला पाहिजे. भले अन्न खाल्लं असेल, पण अन्नाचा नाशपत झाला असेल, तुम्ही विश्वासच असला तर विश्वासातच असा. विश्वास अल्पविश्वास करू नका. आपल्याला माहित आहे की प्रभूमध्ये सर्वदा आनंद आहे, प्रभूमध्ये सर्व काय आहे. देवाचे वचन काय सांगत आहे, प्रभूमध्ये सर्व काय आहे, देवाच्या घराला काहीच कमी नाही. म्हणून देव सांगत आहे की जितकं तुमचं नाशपत झालेलं असेल, तुम्ही 2 गुणांनी जास्ती भरपाई तुम्हाला देणार आहे. हालेलुया. म्हणून याची आपण चिंता करायची का? देवाने हे पण सांगितलं की चिंता करू नका. जे काही तुमची चिंता असेल ती देवावर सोपवून द्या, मी तुमची चिंता करणारा देव आहे. हालेलुया. म्हणून याची चिंता करू नका. कारण की वचनामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे, योएल 2 अध्याय आणि वचन 25 सांगत आहे की ज्याचे ज्याचे नाश झालेले आहे ते मी पुन्हा तुम्हाला भरपाई करून देणार. हालेलुया. मग आपली समजा आपल्या आई वडील सोडून दिला असेल, प्रभूमध्ये जा,
आपला आई बाप पुन्हा आपल्या जवळ येणार आहे. हालेलुया. जर मुलगा विश्वासात असला, आई बाप विश्वासात नसला, तर आपण प्रभूला हाक मारायची, देवाला हाक मारायची की प्रभू माझा आई बाप माझ्या जवळ नाही आहे, पण जे काय करणार आहेस तूच करणार आहेस, माझे आई वडील माझ्या बरोबर पाहिजे. म्हणून परमेश्वर आपली वाणी ऐकेल आणि आपल्या आई वडिलांना आपणा बरोबर देईल. हालेलुया. किंवा आई वडील जर विश्वासात असेल, मुलगा विश्वासात नसेल, हाक मारा देवाला. देवाला सांगा की माझा मुलगा वाईट मार्गात जात आहे, परमेश्वर त्याला वाईट मार्गातून बाहेर काढ, आमच्या जवळ दे, तुझ्या जवळ घे. हालेलुया. परमेश्वर वाणी ऐकेल नाही का? म्हणून जे काही आपलं नाशपट दिलं, परमेश्वर वचन सांगितलं की जे काही नाशपट होलेलं आहे, झालेलं आहे, ते तुम्हाला 2 गुणांनी अधिक देणार आहे. तर जेव्हा आपला मुलगा किंवा आपला आईबाप वाईट मार्ग जात असेल, तर त्याला 10 पटीने अधिक ज्ञानाने बुद्धीने भरून काढेल, आशीर्वादित करेल आणि तो तुमच्या बरोबर देवाच्या गौरवाला उपस्थित करेल. हालेलुया. म्हणून परमेश्वर सांगत आहे बाळांनो की प्रभूचा जो विश्वास ठेवला प्रभूवर, त्यांनी विश्वास कधीही कमी करायचा नाही, कारण की प्रभूमध्ये सर्व काय आहे. हालेलुया. कारण की तो इतका महान आहे आणि इतकं सामर्थ्यवान आहे की आपण त्याची गिनती करू शकत नाही. हालेलुया. इतका श्रेष्ठ आहे की या दुनियामध्ये, या जगामध्ये कोणी देखील नाही. हालेलुया. आकाशामध्ये सूर्यचंद्र दिसत आहे ना, हा सुद्धा नाही, कारण की त्याच्या अधिक परमेश्वराची ताकद आणि शक्ती आणि सामर्थ्य. हालेलुया. म्हणून भगवान सांगत आहे की प्रभूमध्ये येऊन पहा. आपल्याला तात्पुरता असं वाटते की मी देवाकडे जात आहे, तरी पण माझ्या काही अन्नदाण्यावर पुरवठा नाही, शेतामध्ये काही पीक येत नाही, ही आपल्याला चिंता होते. हालेलुया. आपल्याला भरपूर काही पुष्कळची चिंता होते वाणीनो, आपण त्याची चिंता करत बसतो. आपण प्रभूमध्ये जात असताना आपल्याला विचार येतात, आपला जो विश्वास असतो ना, तो विश्वास कमजोर करण्यासाठी शैतान पण परीक्षा घेत असतात, बरोबर, किंवा देव पण आपली परीक्षा घेत असतात. हालेलुया. की तू किती विश्वासात आहेस, माझ्यावर किती विश्वास ठेवत आहेस, माझे तू किती भय बाळगत आहेस. हालेलुया. कारण की परमेश्वराचे वचन हे पण सांगत आहे की परमेश्वरामध्ये राहिलं तर संकट आलंच पाहिजे, संकटात उतरतो त्याला जीवनाचा मुकुट मिळते. हालेलुया. आणि जो संकटात टिकतो त्या स्वर्गाच्या दरवाजाच्या मध्ये प्रवेश मिळतो. भावनेनो, अशा समयामध्ये संकट येते ते चांगलं आहे, आपण विचार नाही केला पाहिजे. आपण तर छोटे मोठे गोष्टीविषयी आपण विचार करतो, पण परमेश्वर सांगते सर्व काही मी भरपाई करून देणार आहे. तुम्ही योबचं पाहिलं असेल, यायूबचं पाहिलं असेल, यायूबचा धडा जर वाचला असेल तर मला परिपूर्ण तुम्हाला समजून करून येईल. हालेलुया. यायूब आणि योब, मराठीमध्ये योब सांगताय ना, योब काय म्हणत आहे की ज्या वेळेस योबची परीक्षा घेतली गेली म्हणून योब एक धार्मिक होता, देवाला विश्वास ठेवणारा, देवाची भीती बाळगणारा एक व्यक्ती होता. हा योब, जेव्हा योबची परीक्षा चालू झाली, योबचं सर्व काही नाशपत होऊन गेलं. तुम्हाला माहित असेल, पुन्हा मी सांगत आहे की योबचे जे गाढव होतं, बैल होतं, मेंढरे होते, वन पशु, जे पशु आपले होते पाळणारे, आपले पशु पाळत ना, कोंबडे जे काही ते हरेक काही त्याच्याकडे भरपूर होतं. अन्नदान, शेतीवाडी भरपूर होती, त्याचे दास दासी, त्याचे कामगार, नोकर चाकर भरपूर होते. पण एका समयात, एका घटनेत त्याची अशी परीक्षा झाली की त्याला गुडघे टिकून देवाला हाक मारता येईना. हालेलुया. त्याला गुडघे टिकून देवाला हाक मारता येईना, परमेश्वराला हाक मारता येईना, परमेश्वराला काही सांगता येईना. हालेलुया. हालेलुया. अशी त्याची परीक्षा झाली होती बाळांनो. कारण की त्याचे नोकर चाकर होते, ते येऊन सांगायचे योबला की योब, सैन्य येऊन तुझे उंट नेले, आकाशातून अग्नी पडली, सर्व जाळून गेले, पेटून गेला, मेंढरे होते हेकावून घेऊन गेले, बैल होते ते नेले. दुसऱ्या सेवकाचा, तिसरा सेवकाचा, चौथा पाचवा जे सेवक होते त्याचे कामगार, ते येऊन सांगायचे. त्यावेळी त्याला चिंता होली, तात्पुरतं त्याच्या डोळ्यातून हसून यायचे, रडायचा, पश्चाताप करायचा, त्याला कळवळा यायचा की हे काय झालं. त्याचे सर्व काही. मग सातवा त्याच्या सेवक यायचा, सातवा त्याचा कामगार यायचा. ते विचित्र एकदम, तो खूपसे विचित्र साक्षी सगळी यायचा की योब जे तिच्या मोठ्या मुलाच्या घरामध्ये जेव्हा भोजनास बसले होते,
खावाच बसले होते. तेव्हाच इमारत कोसळून पडली आणि सर्वांचा नासपात होऊन गेला. सर्व मूर्त पाहून गेले. हालेलुया, हालेलुया. अशा संकट समय म्हणून, अशा संकट समय त्याला देवाला हाक सुद्धा मारता आली नाही. जेव्हा हाक मारायचा तेव्हा कोणतरी येऊन सांगायचं दुसरा सेवक, दुसरा हाक मारायचा, दुसरा तिसरा चौथा असा यायचा. मग त्याला परमेश्वर हाक मारताच आली नाही. मग त्याला खूप कळवळ येऊन तो रडायचा, देवाला सांगायचा, हे परमेश्वरा, दिलेलं तूच आहेस आणि घेणार पण तूच. कारण की जेव्हा मी आईच्या उदरात तुझ्या जन्माला आला तेव्हा मी नंगाच आला होता. हालेलुया, आणि येणार पण तुम्ही नंगाच येणार आहे. हालेलुया. योग काय प्रार्थना करायचं माहिती का? जेव्हा बाप्पा तुम्हाला आईच्या उदरात तुझ्या धर्तीवर जन्माला दिलंस, पाठवलंस, तेव्हा मी नंगाच आलेला होता. पण इथून पुढे येणार तेव्हा कपडे आणि गाडी बंगला घेऊन येणार नाही, तेव्हा पण मी नंगाच येणार आहे. कारण की देवा तूच गेलेला आहेस आणि तूच घेणार पण तूच आहेस. धर्तीवर तूच पाडलेला आहेस आणि स्वर्गात पण तूच घेणार आहेस. जे काय करणार आहेस ते तूच करणार आहेस. माझं काय आहे? मी तर मनुष्य आहे. हालेलुया, हालेलुया. ते योग अशी प्रार्थना केली बानीनो, तेव्हा देवाने त्याची प्रार्थना स्वीकारली की खरोखर हा माझा धार्मिक मनुष्य, आज्ञा पाळणारा मनुष्य आहे. कारण की त्याच्याकडे चिंता नव्हती. कारण की तो असा प्रार्थना करतो, समजा आपल्यामध्ये ना जर काय एका शेतातलं जर पीक गेलं ना तेव्हा फार चिंता पाहिजे, देवा काय नाश केलंस. हालेलुया. जरी बाण फुटला ना, देवा फार नाश केलास, मला नाही पाऊस पडला पाहिजे. पण तसं ते योगने केलं नाही. एक सांगायचं, मी तर नंगाच आलेला होता, पुढे येणार पण मी नंगाच. हालेलुया. कारण की परमेश्वरा तू किती महान आहे, तू किती श्रेष्ठ आहेस. तो हाच प्रार्थना करत होता. कारण की तूच मला घडवलेला आहेस, तूच मला बनवलेला आहेस. कारण की धर्तीवर पण तूच पाठवलेला आहेस, मग वरती पण तूच गेला ना. असा योग भावनेनं प्रार्थना करत होता. तेव्हा योग जीवाची प्रार्थना स्वीकारली. मग त्याची दुसऱ्यांदा पुन्हा प्रार्थना परीक्षा झाली. हे परीक्षा तर 5 झाला. त्याच्या परीक्षा होती योगची. दुसऱ्या वेळेस त्याची पुन्हा परीक्षा झाली. शैतान हसायचा आधी, पण शैतान करत, हा याची संपत्ती मी हिरकावून घेईन, याची संपत्ती नासपात करेन, तो हा देवाला विसरून जाईल, असा हा शैतान मनात करत होता. पण योगने काय प्रार्थना केली? कारण की देवा तूच दिलेला आहेस, तूच मला पाठवलेला आहेस आणि घेणार पण तूच आणि देणार पण तूच. मी तर काय करणार? मी तर मनुष्य आहे. सर्व काय करणारा परमेश्वर तूच आहेस. मग शैतान हारला गेला, बरोबर. मग त्यांनी दुसऱ्या घटकेस आधी त्याची परीक्षा घेतली. परमेश्वर जो जायचा आता याच्यामध्ये त्याचं झालं काय झालं नाही शैतानाच्या मनात. त्याने दुसऱ्या वेळेस प्रार्थना अशी घेतली की मी योगची पुन्हा गंभीर विचित्र असा मी आजार सोडून जर त्याची परीक्षा घेतली तर तो पुन्हा देवाला तो विसरून जाईल, अशी परीक्षा घेतली पाहिजे. देवाने सांगितलं तू परीक्षा घेऊ शकतोस, पण त्याचा जीव घेऊ नको. हालेलुया. तू त्याची परीक्षा घे, इज्जत कर, पण त्याचा जीव घेऊ नको. हालेलुया. दुसऱ्यांदा त्यांनी अशी शैतानाने परीक्षा त्याची घेतली बांधून योगची की योगच्या अंगाला एलर्जी सारखी झाली. तेव्हा योग त्याच्या अंगाला खाजल्यासारखं लागलं. तेव्हा त्याच्या मोठ्या अंगाला त्याचं फोड आलं. त्याचं संपूर्ण शरीर आपल्या भाषेत काय सांगतात, कुहून सारखं गेलं. हालेलुया. कारण की इतका विचित्र रक्त निघत होतं की त्याला बसायला सुद्धा जागा नाही. मग त्याचं मित्र येऊन योगला म्हणायचे, जर आता कोणी आपला मित्र अशासाठी या पाहिजे की सहाय्य करायसाठी ना, पण योगचे मित्र कशासाठी आलं? त्याला त्याचे दोष काढण्यासाठी, त्याला सहाय्य करायसाठी आलं नाही, ते योग दोष काढण्यासाठी आले. भावना एवढं म्हणायचे की योग तुझी काहीतरी चुकी झाली असेल म्हणून तुला परमेश्वर इतका शिक्षा देत आहे. तुझी कुठेतरी भूल झाली असेल, तू आता चुकलेला असेल, पहिला चुकलेला असेल म्हणून तुझी काहीतरी भूल झाली असेल म्हणून तुला अशी गंभीर दुःख नाही येत आहे. या संकट क्षमी तू असं आहेस. तो देवाचा भक्त आहे, देवाला हाक मारणारा मनुष्य आहे. तुला अभ्यास करता पण तुझी काहीतरी चूक झाली असेल म्हणून देव तुला सजा देत आहे. योग म्हणायचा, नाही माझी काही चूक झाली नाही, पण देवाला माहित आहे
माझी काही चूक झालेली नाही आहे, पण देवाला माहिती आहे काय करणार तोच करणार आहे. मला माहित नाही माझी काय चूक झाली, मला माहित नाही, पण जे काय करणार आहे परमेश्वर करणार आहे. हालेलुया हालेलुया भावांनो, कारण की हा योग असंच म्हणायचा, परमेश्वराला तुमच्या परमेश्वराचा तो गौरव करत म्हणाला, माझ्याने काही होत नसेल पण परमेश्वराने सर्व काही होत आहे. हालेलुया. जी काय त्याची इच्छा असेल ती इच्छा होत असेल. योग हेच म्हणत होतं वाणीनं. मग त्याची परीक्षा त्या परीक्षा सुद्धा पास झाला. एक वेळेस त्याची बायको सुद्धा त्याला म्हणायची, देवाला विसरून जा, इतक्या दुःखामध्ये तुला बरं करत नाही, तू त्या देवाला विसरून जा, म्हणजे परमेश्वराला विसरून जा, परमेश्वराला हात मारू नकोस. एक वेळेस त्याला बायको सुद्धा सोडून गेले. एकटा त्याला कोणी सहारा पण नाही, अंगावर त्याचे वस्त्र सुद्धा फाटून गेलं, तरी तो परमेश्वरावर भय सोडण्याचा विसरला नाही. तो नेहमी प्रार्थना करत राहिला की देवा, इतरांना तर माहित नाही पण मला माहित आहे की तू महान आहेस, कारण की तू मला एक ना एक दिवस पुढे करशील. हालेलुया. या दुःखातून या संकटातून तू मला वाचवशील, तूच मला पुढे करशील, तूच मला अतिश्रेष्ठ बनवशील. हालेलुया. भावना त्या परीक्षेमध्ये तो पास झाला. सैतान हसत होता, पण काही दिवसांनंतर ज्याची संपत्ती गेली होती, गाडी बंगला गेलं होतं, मोलपाळ गेलं होतं, त्याचे मित्र सोडून गेलं होतं, त्याचं धार्मिक लोक गाव शेजारी सुद्धा सोडून गेलं होतं, त्याला एक कोळ्याचा प्रकार याचा हा असा आधार झाला असेल, मग त्याला गाव शेजारी सुद्धा विसरून गेलो, कोणी त्याच्या रांगी यायचा नाही आणि एकटा असा हा योग राहायचा. पण परमेश्वर त्याला सहाय्य करत होता. त्याने विश्वास सोडला का? विश्वास सोडला, काहीच सोडला नाही, काहीच कमी केला नाही. हालेलुया. योबनी काय विश्वास सोडला नाही, पण त्याच्यावर योबाचा विश्वास लोकांनी सोडून दिला, त्याच्या घरच्या बायकोनी सोडून दिला, त्याच्या मित्रांनी सोडून दिला, त्याला सर्व विसरून गेलं, पण परमेश्वर कधी त्याला विसरला नाही. आणि या विश्वास ठेवणाऱ्या योबने प्रार्थना करण्याची कमी काही केलं नाही. या परीक्षेमध्ये पास झालं, पण जे त्याने गमावलं होतं परमेश्वराने 10 गुण त्याला अधिक दिले. हालेलुया. म्हणून सांगत आहे की जे कोणी तुमचे आई बाप सोडून देईल पण मी तुम्हाला कधी सोडणार. हालेलुया. म्हणून सांगत आहे विश्वास मात्र कधीही कमी करू नका, कारण की चांगल्या कामामध्ये तुम्हाला परीक्षा येऊ शकते. हालेलुया. परीक्षा तुम्हाला येऊ शकते, आजार येऊ शकते, सर्दी खोकला येऊ शकते, याला घाबरू नका. आपण काय करतो, छोटा मोठा आजार आला की माझा दुखायला लागला, सर्दी झाला आहे, काय होईल काय नाही, तुमची भीती ही तुम्हाला नासावापट्टी टाकते. आपण जी भीती निर्माण करतो ही आपल्या नासाकडे नेते, पण विश्वास मात्र जीवनाकडे नेतो. हालेलुया. कारण की जे काही बरं करणारा कोण आहे? परमेश्वर आहे. दुःखातून बाहेर काढणारा परमेश्वर आहे आणि जीवनाकडे नेणारा परमेश्वर आहे. म्हणून आपण जरा पण विश्वास कमी करायचा नाही, कारण की एकदा पुढे पाऊल टाकलं मागे वळायचं नाही. हालेलुया. हालेलुया. एकदा प्रभू येशूकडे पाऊल टाकला असेल ना, तर पुन्हा मागे वळू नका. जे काय करणार परमेश्वर करणार, कारण तो जिवंत परमेश्वर आहे आणि आपल्या आत्म्याला जीवन देणारा परमेश्वर. हालेलुया. तुम्ही आपल्या दुःखाकरता आपण मागे वळतो, पण आत्म्याकरता पुढे जा, मागे वळू नका, नाहीतर ते लोटाची बायको सारखं तुम्ही खांबा बनून जा. हालेलुया. एक दिवस जेव्हा पाऊस किंवा अग्नी तेव्हा ते उघडून जाणार. हालेलुया. म्हणून तुम्ही कधीही आपला पाऊल मागे करायचा नाही, तर येशूकडे तुम्ही पुढे जा, येशूकडे जा. हालेलुया. कधीही तुमची नासपत झाला असेल, अन्नदान जे काही गावचे आपले घरदार गाडी बंगला परत तुम्हाला भेटणार आहे. विश्वास मात्र करा आणि देवाची साक्षी व्हा. हालेलुया. आपण तिसऱ्या वचनाकडे जाऊया. नीतिसूत्रे 28 अध्याय वचन 25. हालेलुया. मी वाचत आहे, तुम्ही कांदे पण ऐकायचे आहे. हालेलुया. लोभी मनुष्य तट्टा उस्तीत करतो, पण परमेश्वरावर भाव ठेवणारा दष्टपुष्ट होतो. हालेलुया. 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 बघा, लोभी मनुष्य तट्टा उपस्थित होतो किंवा करतो,
पण परमेश्वरावर भाव ठेवणारा कधीही धसपट होत नाही. हालेलुया हालेलुया हालेलुया. कधीही धसपट होत नाही. पण तो आपल्या परमेश्वराचा विश्वास तुम्ही करताय का? नाही करताय. हालेलुया. पण लोभी माणूस काहीतरी उचित करत आहे, म्हणून काहीतरी ठरवत आहे, अजून काहीतरी येतात बेस. हालेलुया. समजा आपल्याकडे पैसे आला, समजा तर तो लोभी माणूस काय करेल? अजून आला पाहिजे, अजून पैसा जास्त आला पाहिजे, अन्नदान आला अजून आला पाहिजे, गाडी आली तर अजून मोठी गाडी आली पाहिजे, बघला नाही अजून 2-4 बांधलं पाहिजे. हालेलुया. म्हणून तो स्वतःचं नाव कमवण्यासाठी तो लोभी माणूस तसा करतो. हालेलुया. पण परमेश्वराचा भाव ठेवणारा म्हणजे भय देणारा, विश्वास ठेवणारा तसं कधी करताय का? तसा करताय कधी? कधीही तसा करू शकत नाही. हालेलुया. जो विश्वास ठेवत नाही तो करतो, पण विश्वास ठेवणारा व्यक्ती कधीही तसा करू शकत नाही. आज दानिने आपल्याला माहित आहे की देवाचे वचन हे सांगतात, एकदम स्पष्टपणे सांगतात, लोभी धरणारा, लोभ करणारा व्यक्ती उपशित होत आहे. तो काहीतरी वेगळा विचार शोधत आहे. त्याच्या मनामध्ये काहीतरी 10 विचार असतील, एक विचार कधी होऊ शकत नाही. पण परमेश्वरावर भाव ठेवणारा त्याचा एकच विचार असतो की माझा जीव कसा वाचेल. हालेलुया. मी देवाबरोबर कसं चालेल, मी देवाबरोबर कसा पोहोचेन, ह्याचा एक विचार असतो. हालेलुया. मी देवाचे वचन कसं त्याला मी सांगू शकेन, त्याचा हा विचार असतो, जीवनाचा विचार असतो. पण लोभी माणसाचा विचार काय असतो? कुठून मी पैसा कमाईन, कुठून मी सोना घेईन, कुठेशी गाडी आणेन, कसं बंगला बांधेन, कसे लोकांना पावर दाखवून. हालेलुया हालेलुया. त्याची लोभी माणसाची असते, लोभ धरणाऱ्यांची. मग लोभी माणूस तट्टा उपशित होतो, खालती पडून जातो. तट्टा म्हणजे उपशित होतो, खालती पडून जातो. बाळांनो, आज लोभ धरेल, उद्या खालती पडेल. लोभ करू नका. लोभ करणारा व्यक्ती कसा होतो? जसे लोटाची बायको माहिती ना, हालेलुया, माहिती का नाही? तसं खालती पडून जातं, नासपत होऊन जाते. खालती पडतो म्हणजे नासपत होऊन जातो. पण परमेश्वरावर भाव ठेवणारा कधीही दशपुष्ट होतो का नाही होत? हालेलुया. कधी त्याचा नासपत होत नाही. विश्वास ठेवला तर जीवन मिळवून, विश्वास ठेवला तर तारले जाल, विश्वास ठेवला तर प्रभू बरोबर आहे, विश्वास ठेवला तर सुख लगत असेल. हालेलुया हालेलुया. म्हणून विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे, पण विश्वास न धरणाऱ्याला काही शक्य नाही. म्हणून आपण लोभ धरायचं नाही. लोभ धराल, वचनाचं धरा. वचन मी कसं पाळेन, वचन कसं शिकवू शकेन. हालेलुया. वचन मिळवाल तर सर्व काही तुम्हाला मिळून येईल, दिसून येईल. पण वचन जर नाही मिळवाल, स्वर्गामध्ये प्रवेश नाही, आपल्या जीवाला तारण नाही. हालेलुया. म्हणून या जीवनाकरता, वचनाकरता आपण झटलं पाहिजे. स्वर्गाच्या राज्याकरता आपण झटलं पाहिजे. बांधणं ते जीवन मिळवलं पाहिजे. आपण आज जसं आपण धर्तीवर, या धर्तीवर जगामध्ये आपण इतकं झटत आहोत काम करण्यासाठी. हालेलुया. जगामध्ये इतकं आपण झटत आहोत, इतकं मेहनत करत आहोत, तरी पण ते उद्या काम येणार नाही. हालेलुया. उद्या काय ते आपल्याला काम येणार नाही. बरं, लक्षात घ्या. आज तुम्हाला कळवा लागेल, पण हे सत्य आहे. विश्वासू माणसाला कळवा लागू शकत नाही, मुळीच लागू शकत नाही. पण अर्थविश्वास करण्याला काही झटका लागतो. हालेलुया. म्हणून या जगाकरता झटू नका, नासाकरता झटू नका, जीवनाकरता झटा. स्वर्गाच्या राजाकरता जगा झटा. स्वर्गाच्या राजाकरता कसे झटा तुम्ही? माझा जीव कसा स्वर्गामध्ये जाईल, माझा आत्मा देवाबरोबर कसा राहील, कसा पोहोचेल, ह्याच्याकरता झटला पाहिजे. वाईट गोष्टी लोभ देऊन काही फायदा नाही आहे. आज तुम्हाला असं वाटतं की ब्रदर सांगत आहे, पण मला सांगण्याचे कामच आहे माझ्याकरता, तुम्हाला सर्व करता, कारण की तुमचा जीव वाचला पाहिजे आणि प्रभू मध्ये राहायला पाहिजे. हालेलुया हालेलुया. आज आपल्या शरीराकरता, या शरीराकरता आपण करत आहोत. हालेलुया. शरीराकरता काय काय नाही करत आहोत, कडी मेहनत घेत आहोत, पण ते काही पुरणार आहे का? घेऊन जाणार आहे का? योग सांगत होता की मी तर नंगा आला, नंगा जाणार आहे. आपण काय म्हणायचे? आपण पण नंगा आलो, आपण पण नंगा जाणार आहोत.
हालेलुया. प्रार्थना करा, विश्वास करा, कारण की माझा जीव प्रभू मध्ये राहिला पाहिजे. हालेलुया. ही प्रार्थना केली पाहिजे मानव, कारण की तुम्ही देवाच्या राज्याकरता झटाल सर्व काही तुम्हाला मिळून येईल. विश्वास मात्र करा, जे नाही आहे ते तुमच्याकडे येईल. हालेलुया. तर विश्वास जर कमजोर केला, दोन विश्वास केला तुम्ही, मिळेल का नाही मिळेल, भेटेल का नाही भेटेल, हालेलुया, देव मला देईल का नाही देईल, असं केलं तर ते पण नाही हे पण नाही, मध्येच राहा. हालेलुया. तराजू माहिती का, तराजू मध्ये सर्कस केला ना, तुला नाही मला नाही, एक काढला तर तो पडतो, हे काढला तर तो पडतो, मलाही मध्येच. पण विश्वास मात्र एक करा, कारण की एकाची हार आणि एकाची जीत होते. हालेलुया. विश्वास केला तर जीत होते, हार मानली तर नासपत होते. म्हणून हार मानायची नाही. परमेश्वराने आज पण हार मानली का, नाही मानली. आपण का हार मानायचं. आपला देव परमेश्वर आहे, देव महान आहे, देव आधी अंत शेवट पण नाही. देव आधी पण आहे, अंत पण आहे, अंत करण्यात पण आहे, बाहेर पण आहे, शेवट पण आहे, पहिला पण आहे. हालेलुया. म्हणून सांगते आधी अंत शेवट मीच आहे. आधी होता तुमच्या अंतकरणात, अंत सांग म्हणजे तुमच्या अंतकरणात मी आहे. कुठं अंत म्हणजे तुमच्या अंतकरणात मी आहे, आणि शेवट पण मीच आहे. करते का. आधी मी होता, देवा काही तुम्हाला वचन नीट लक्षात घ्या, नीट समजून घ्या. आधी अंत शेवट मीच आहे. बोला, आधी अंत शेवट मीच आहे, अल्फा ओमेगा मीच आहे. हालेलुया. बघा, आधी कसा होता, देव त्याच्या आपल्यासारखा मानव रूपात होता. आधी म्हणजे पहिला आपल्यासारखा मानव रूपात आपल्या बरोबर जगामध्ये चालला. हालेलुया. हालेलुया. जेव्हा येशू या जगातून वर घेतला गेला, तेव्हा अंत म्हणजे अंत करण्यामध्ये देवाचा आत्मा आपल्या बरोबर आला. आत्मा हा आज आपल्या बरोबर अंत करण्यामध्ये आहे. आत्मा हा आपल्या विश्वासाने चालवतो, चांगले कामात चालवतो. म्हणून परमेश्वराचा आत्मा अंतमध्ये. हालेलुया. आणि अंत शेवट मीच आहे. म्हणून शेवट चांगल्या परमेश्वराचा आत्मा परमेश्वर खुद म्हणत आहे की मी आता तुम्हाला पहिला पण होता, आता पण आहे तुमच्या बरोबर, शेवट पण मी तुमच्या बरोबरच राहणार. ते हालेलुया. हालेलुया. मी तुम्हाला कधी एकटेसा सोडणार नाही, तर मी तुमच्या बरोबरच राहणार. तुम्ही विश्वास करा, मी तुम्हाला स्वर्गातलं जीवन देणार. हालेलुया. 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 उत्तम मेंढपाळ योहानाचे शुभवर्तमान, योहानाचे शुभवर्तमान 10वा अध्याय वचन 9. उत्तम मेंढपाळ. हालेलुया. असा अभ्यास करा की लगेच तुम्ही काढलं पाहिजे. वाचायचं आहे फटाफट. मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्त होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खावयास मिळेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. योहानाचे सुवर्तमान 10वा अध्याय वचन 9. उत्तम मेंढपाळ. मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खावयास मिळेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रभू काय म्हणत आहे, मी दार आहे. येशू काय म्हणत आहे, मी दार आहे, मी दरवाजा आहे. हालेलुया. हालेलुया. येशू काय म्हणत आहे, येशू काय म्हणत आहे, मी दार आहे. माझ्याद्वारे माझ्याद्वारे जो कोणी आत जाईल त्याला तारण प्राप्त होईल. हालेलुया. हालेलुया. बघा, मी दार आहे, माझ्याद्वारे जो कोणी आत जाईल त्याला तारण प्राप्त होईल. बरोबर. प्रभू स्वर्गामध्ये एक दरवाजाप्रमाणे आहे. हालेलुया. स्वर्गामध्ये नाही, तो तर जगामध्ये दरवाजाप्रमाणे. हालेलुया. हालेलुया. कुठे कुठे देव दाखल्याने बोलत आहे, समजून घ्या. हालेलुया. दाखला त्याचा समजाल तेव्हा तुमचा प्रवेश स्वर्गामध्ये होणार. मी दार आहे. हालेलुया. मी दार आहे, माझ्याद्वारे तुम्ही आत जा. देव हे म्हणतात पुढचं,
कारण की जेव्हा माझ्याकडे याल, मला खटखट व्हाल, माझ्याकडे याल, तुम्ही पश्चाताप कराल, माझा विश्वास ठेवाल, तेव्हा तुमचा प्रवेश स्वर्गामध्ये होणार आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वर्गामध्ये तुमची एंट्री होईल तेव्हा तुम्हाला तारण प्राप्ती तुम्हाला मिळणार. हालेलुया. मग तुम्ही बाहेर जाल, आत याल, तुम्हाला खाव्यास मिळणार आहे. काय म्हणत आहे देव? काय सांगा, खाव्यास मिळणार का नाही? हालेलुया. तुम्ही बाहेर पण येऊ शकाल आणि आत पण येऊ शकाल, तुम्हाला अन्न पण मिळणार आहे, खाया पण भेटणार आहे. बरोबर. पण आज आपल्या दरवाजाला खटखटावून दरवाजाकडे जाऊन परमेश्वराकडे आपण पश्चाताप करून तेव्हा तो परमेश्वर आपल्याला स्वर्गामध्ये पाठवून देणार, जेव्हा विश्वास करून तेव्हा म्हणून. हालेलुया. स्वर्गाचा दरवाजा मी आहे, देव म्हणतो. काय सांगतो येशू? स्वर्गाचा दरवाजा मी आहे. हालेलुया. येशू असा पण सांगतो, स्वर्गातून उतरलेले भाकर मी आहे. हालेलुया. काय सांगत आहे? स्वर्गातून उतरलेली भाकर मी आहे. मला खाला म्हणजे माझी भाकर म्हणजे माझं मांस खाल तर तुम्हाला कधी भूक लागेल का? माझं मांस म्हणजे वचन. हालेलुया. देव दाखल्याने बोलल्या, प्रत्येक गोष्टीमध्ये वचन दाखल्याने चांगले आहे. माझं मांस खाल तर तुम्हाला कधी भूक लागणार नाही, माझं रक्त प्याल तुम्हाला कधी ताण लागणार. हालेलुया. 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 मांस म्हणजे वचन आणि रक्त म्हणजे देवाची स्तुती घे. हालेलुया. हालेलुया. म्हणून बाळांनो, त्या रक्त आणि मांस खा म्हणजे वचन शिकवा, वचन पाळा आणि देवाची स्तुती गीत गा. हालेलुया. रक्त आणि तुम्हाला मांस म्हणजे तुमची भूक पण मिळेल, तुमची ताण पण जाऊ शकेल आणि मग तुमच्या शेवटच्या दिवशी स्वर्गामध्ये प्रवेश पण होईल. हालेलुया. म्हणून ते देवावर विश्वास करणं कधी कमी करू नका, विश्वास अधिक मात्र मोठा करा आणि स्वर्गातलं जीवन मिळवा. हालेलुया. मिळवले पाहिजे का नाही म्हणणं? उत्तम मेंढपाळ कोण आहे? उत्तम मेंढपाळ प्रभू येशू आहे. बघा, आधी आपल्याला तो आधी आपल्याकडे मानव बरोबर होता, मानव बनून होता, बरोबर, मानव रूपात होता. आज अंतकरणात त्याने शेवटच्या दिवशी 50 दिवशी पेंटिकोस्ट टाइमात, पेंटिकोस्ट म्हणजे 50 दिवस, 50 दिवशी त्यांनी कैवारी आत्मा दिला. तो आत्मा आपणा बरोबर येतो, अंतकरणात देतो, अंतकरणात येतो तेव्हा आपल्याला सामर्थ्य प्रकट होतं. वर्ण सामर्थ्य येतो तेव्हा आपल्या बळ येते, ताकद येते, आपल्याला नवीन बौद्धिक ज्ञान येते. हालेलुया. सामर्थ्य एकच प्रकारचा नसतो, काय पडलाच पाहिजे. हालेलुया. मी त्याचे दोष करत नाही, आपण जिवंत देवाचे दोष करता येऊ शकत नाही, बरोबर ना? आपला काहीच नाही, आपण मनुष्य आहोत. पण तो आपल्याला असं वाटते की त्याला सामर्थ्य आला तर पडला का नाही, असं नाही वाटलं. सामर्थ्य एकच प्रकारचा नसतो. सामर्थ्य जेव्हा येतो तेव्हा त्याला ज्ञान येते, बुद्धी येते, बोलण्याची वाचा येते, स्तुती घेण्याची वाचा येते. हालेलुया. समजण्याची बुद्धी येते, त्याला प्रेम करण्याची बुद्धी येते, बोलण्याची वाचा येते, सहन करण्याची शक्ती येते. हालेलुया. हालेलुया. आणि एक हा आपण आपल्याला जो सामर्थ्य येतो ना, आपल्यामध्ये काही कमीपणा असेल ना, ते काढण्याचं सामर्थ्य येतो, पडण्याचा. हालेलुया. आपला आजार काढण्याचा येतो किंवा आपला कपटपणा काढण्याचे सामर्थ्य येतो, महान सामर्थ्य, मोठा सामर्थ्य. मग पाडून 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 आपला जो गण असतो तो निघून जातो. हालेलुया. मग सामर्थ्य असा येतो की आपल्याला हळूहळू समजायला लागते. मग सामर्थ्य असा येतो हळूहळू आपण बोलू शकतो. सामर्थ्य असं आपली लाज निघून जाते, आपल्याला दुसऱ्याला वचन सांगतो, दुसऱ्याला ज्ञान देतो, दुसऱ्याला संदेश देतो, दुसऱ्याला सहारा देतो. हालेलुया. मग अशा प्रकार सामर्थ्य म्हणून. म्हणून देव उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ सांगितलं होतं, एक सर्वांना सर्व श्रेष्ठ लावून सर्व जगाला सांभाळणारा देव परमेश्वर. हालेलुया. उत्तम मेंढपाळ म्हणजे प्रभू येशू. हालेलुया. कधीही त्याची दया आपणावरची ढळत नाही, कमी होत नाही. आपण मात्र कमी करतो, पण देव कधीही कमी करत नाही. देवाची दया सदा आणि सर्वदा राहणार आहे. हालेलुया. 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 म्हणून सांगत आहे की मी दरवाजा आहे, माझ्या द्वारे जो कोणी आत जाईल त्याला तारण प्राप्ती होईल. हालेलुया. 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 धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. बघा, आपण पुढच्या वचनामध्ये पाहूया. स्तोत्र संहिता 25 अध्याय वचन 3. लगेच पाहायचं बस. अशी सेवक आहे, तुम्ही काय स्पीड पाहिजे तुमची.
हालेलुया. तुझे कास धरणारा कोणी फजित होत नाही, निष्कारण कपट करणारे फजित होतात. आमेन. हालेलुया. काय सांगते वचन? तुझे कास धरणारा कोणी फजित. हालेलुया. कास धरणार म्हणजे काळजी घेणं, त्यावर भरोसा ठेवणार. पण निष्कारण कपट करणारे हालेलुया. कपट करणारे म्हणजे मनामध्ये कूर करणारे, राग करणारे, छळ करणारे, दोष काढणारे. बरोबर. हे काय होते? लज्जित फजित होतात. पण लज्जित फजित कोण नाही होणार? जो कोणी विचार करणारा, कास करणारा. बरोबर. तो कधीही लज्जित होणार नाही. त्याच्यावर देवावर भरोसा ठेवणारा व्यक्ती, देवावर विश्वास ठेवणारा व्यक्ती, देवाचं भय देणारा व्यक्ती, देवाचे वचन पुढे नेणारा व्यक्ती कधीही लज्जित आणि फजित होणार नाही. आमीन बोलाल का शेकट? जेवला का नाही दुपारी? माझा असा शब्द तरी पण मोठा आहे. हालेलुया. 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 बघा, देवावर भरोसा ठेवणारा व्यक्ती कधी लज्जित फजित होत नाही. देवाचं वचन पुढे नेणारा व्यक्ती कधी तो लज्जित होत नाही. हालेलुया. कधी पडू शकत नाही. पण जो कोणी व्यक्ती असा असेल की दोष काढणारा, कुरकुर करणारा, त्याला व त्याच्यावर दोष काढणारा, त्याच्यावर शिवे करणारा, त्याच्याशी भांडणारा, त्याच्यावर विरोध करणारा, असा व्यक्ती लज्जित आणि फजित होतो. जे त्याचे गुप्त असेल, आधीचे गुप्त असेल, ते त्याचे उघड होते तेव्हा तो लज्जित होतो. पण हालेलुया. हालेलुया. असं व्यक्ती कोण आहे? मूर्ती पूजा करणारे, व्यभिचार करणारे, चोरी घात करणारे, खून करणारे, खोटं बोलणारे. बरोबर. देवाचा छळ करणारे, देवाच्या माणसावर, विश्वासी माणसावर दोष करणारे, धरून देणारे, असं व्यक्ती काय होतात? असं काय होतं? आज लोभी धरणारे हा लज्जित होतात. बरोबर. लोभ धरणारे. आज देवाचं शिष्य 12 शिष्य होते. माहिती का? किती होतं? 12 शिष्यापैकी एक इस्करियोत यहूदा म्हटलेला एक नावाचा होता. माहित ना? होतं का नाही? ह्या व्यक्तीने, ह्या शिष्याने काय केलं? लोभ धरला. आणि लोभ धरून जिवंत पुत्राचा, प्रभू येशूच्या धरून देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कोणा? यहूदा इस्करियोत. तो लोभ धरून त्यांनी चांदीच्या 30 नाण्या करता त्यांनी लोभ धरला. पैसा करता. बरोबर. पैशांकरता त्याने लोभ धरला आणि जिवंत प्रभू येशूला त्याने धरून दिलं. पण शेवटच्या दिवशी असं उघड झालं की तो लज्जित आणि फजित गेला, त्याच्या मृत्यू होऊन गेला. हालेलुया. 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 म्हणून भावांनो, विश्वास करणाऱ्याने असं काही वाईट काम केले नाही पाहिजे. बरोबर. नाही तर एक ना एक दिवस लज्जित आणि फजित होणार आणि तो स्वतःच्या त्याचा नाश करून घेणार. आज जिवंत देवाकडे त्याने मागितलं असतं तर देवाने त्याला दिले असतं नसतं का? देवाने त्याला सर्व काही दिलं असतं. कारण की येशूने खूप सांगितलं होतं, तुम्ही मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. हालेलुया. 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 कारण की देवाच्या घराला काहीच कमी नाही. माझ्या पित्याच्या घराला काहीच कमी नाही. धरतीवर नाही ना, ते सर्व काय देते. हालेलुया. हालेलुया. म्हणून देवाकडे मागा. आज ते यहूदाने देवाकडे मागितलं असतं ते त्याला दिले नसते का? आज येशूने मानवाला पाहून, मानवाच्या विकोश पाहून, कळवळा पाहून 5000 पुरुष होते. इतर बायका आणि पोरा हे होते, ती गिनती केली नव्हती. बरोबर. म्हणून ते येशूने ते लोकांच्या कळवळा पाहून ते लोकांना 5 भाकरी आणि 2 मासे त्यांना जीवास दिले. उरले तुकड्यांच्या 12 टोपल्या भरून घेतले. देवाकडे काय कमी आहे? आधी 5 भाकरी होत्या. 5 भाकरी एक टोपलीत पण दिसत नव्हते. हालेलुया. हालेलुया. मग विचार करण्याची गोष्ट आहे की नाही? 5000 संख्येला त्याने जेवण घालून उरलेल्या तुकड्यांच्या 12 टोपल्या भरून घेतल्या. विश्वास बसतो? विश्वास बसतो का नाही? हालेलुया. हालेलुया. भावाने तुमचा विश्वास बसत आहे का नाही? हालेलुया. हालेलुया. माझा बसतो, कारण की तो परमेश्वर आहे, करू शकतो. हालेलुया. हालेलुया. कारण की काय विषय करत आहे? आज देवाने इथेपर्यंत मला पोहोचवलं आहे. म्हणून देव किती महान आहे. देव करू शकेल नाही का? हालेलुया. हालेलुया. आज आपले 5 माणसात बोलण्याची हिंमत नाही, दाखवत नाही.
पण आज आपण लाखो माणसात पण बोलू शकतो. हालेलुया. कारण की देव किती महान आहे. म्हणून त्याने ते 5,000 संख्येला जीव नाही घालेल का? मग देवाकडे मागलेलं जे आपण मागतो देव आपल्याला देतो. भावनांनो, जेव्हा आपण देवाकडे मागतो ना तर आपण आजच गोष्ट आज काम केला तर लगेच काय पगार द्यायचे? शेट एखाद्या वेळेस आपण सांगेल, थोडक्यात सांगतो, वचन थोडं थांबवत आहे. तुम्ही जेथे कामाला जाईल ना शेठी सांग संध्याकाळी लगेच तुम्हाला पगार देणार आहे. समजा ते शेठ लोकांना पण दुसऱ्याकडून पगार घ्यायचा. हालेलुया. किंवा त्याला बँकेतून पैसे काढायचे. जर त्याला पण भेटले नाही तर तो काय करेल? देणार का लगेच? नाही देऊ शकत. म्हणून भावनो, इतका जगामध्ये देवाकडे इतके साक्षी देतात, तिथे इतके साक्षी देतात. आज आपण मागतो असंच नाही, कितीतरी कलिशामध्ये कितीतरी चर्चमध्ये लाखो लोक मागत असेल. हालेलुया. मग देवाला पण प्रत्येकाला नजर द्यायचे असते, काम द्यायचे असतात. हालेलुया. त्याला पण द्यायचे असते का नाही? द्यायचं असेल का नाही? तो पण विश्वासू आहे. देव महान आहे. देव विश्वास पाहतो. देव देतो नाही ते तसं नाही. पण जागृत व्हा. आजच तुम्हाला भेटेल असं नाही. आपलं भविष्य, आपलं जीवन त्यांनी सर्व काय पाहायला आहे. तुम्ही कैवर विश्वास ठेवा. न कोणत्या रस्त्याला उद्या उठून जाल, त्याला सर्व काय माहित आहे. सर्व काय जाणणार आहे. हालेलुया. आपल्याला वाटतं की मी फार विश्वास आहे, आज बोलणार नंतर दुसरंच काम करणार. हे आपल्याला माहित आहे का? आपल्याला इतकेच माहित की उंदे कोणते खाय, उंदे काय भेटेल, एवढीच चिंता आपल्याला हीच माहित. पैसा, गाडी, बंगला न उद्याचे आपले जे अन्नदान कोठामध्ये साठवून ठेवायचे हीच चिंता असते. दुसरं भविष्य आपल्याला जाणील आहे नाही ना. आज मी देवाकडे 1 महिना येईल आणि 1 महिन्यानंतर मी काय करणार आपल्याला माहित आहे? नाही माहित. मोठा विश्वास दाखवून कोणत्या झाडात जोड